लोकांचे सत्कार झाले, आदाय झाला. परंतु इथे अनेक लोक असे आहेत की ज्यांचा झाला नाही, तर मी माझ्या वतीने त्यांचा प्रातिनिधिक सत्कार करतो. तुला मिळत नाही मी कधी अशा प्रसंगाला जेव्हा मला बोलवतो तेव्हा मी साधारण संधी सोडत नाही. त्याचे 4 फायदे. पहिली गोष्ट म्हणजे आता साहेबांनी जेवढं माझं गुणवर्णन केलं ते मी बरेच वेळा पूर्वी ते रेकॉर्ड करून न्यायचं आणि घरच्यांना ऐकवायचं, बघा माझ्यात किती गुण आहेत, तुम्हाला काही गुण दिसत नाही. अनेक वेळेला माझ्यात नसलेले गुण मला यांच्यामुळे जाणवतात. त्यामुळे मी गुणवंत वगैरे आहे असं घरच्यांचा गैरसमज होता, तो टिकून राहिला, ते छान झालं. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये आमच्या फार सेंटिमेंटल पडत नाही, परंतु समजा कधी मुंबईत बर्फ जरी पडला तरी मला कसलाही त्रास होणार नाही, इतक्या शाली मला त्या कार्यक्रमातून मिळत असतात. तिसरी गोष्ट म्हणजे श्रीफळ दिलं जातं. पुण्यामध्ये वगैरे गेला तर साधारण सुपारी थोडं मोठं दिलं जातं आणि देताना अख्खं झाड देतो असं उपकार केल्याचा भाव त्यांच्याकडे एवढा असतो. परंतु इतकी श्रीफळं मिळतात की वर्षभर रोज सोलकढी खाऊ पिऊ शकतो, नारळाची चटणी घेऊ शकतो, त्याच्यानंतर खोबरं सगळं प्रकार मिळू शकतो. आणि माझ्या अभिनयाच्या व्यवसायात मी काहीतरी कमवतो असं आमच्या घरच्यांना नक्की वाटतं. त्यामुळे अशा ठिकाणी बोलायल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. असे असंख्य आभार मी मानलेले आहेत. एकच गोष्ट मला सांगायची की आपल्याला वाटतं चहा त्यात काय सोपं असतं. मी जेव्हा घरी चहा बनवतो कधीतरी तेव्हा माझ्या घरच्यांना खात्री पडते की जगातला सगळ्यात वाईट चहा कुठला तर तो मी बनवतो. आणि त्यानंतर खूप सुंदर चहा आपण पितो. आपल्या बायकोनी बनवलेला चहा फार सुंदर असतो. आणि अशा पद्धतीच्या आता अनेक चहाची दुकानं झाली. तिथे फार सुंदर गोष्ट आहे, तिकडे बिन साखरेचा चहा मिळतो. कारण काही ठिकाणी तिथे असे नावं आहेत हां तिथे आम्ही बनवतो तो त्याचं तर प्या, मग काय करणार. इथं तो एक पर्याय सुंदर उपस्थित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वडापाव किंवा वडा हे पूर्णांग आहे जवळजवळ. त्यात कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रथिनं आहेत, पिष्टमय पदार्थ आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, सगळं आहे. मात्र तो इतका स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने बनवला गेला पाहिजे. आज अत्यंत बेचव असलेलं मॅकडोनल्डची जी सगळी दुकानं आहेत त्याची भरभराट होते. त्या वस्तूत काहीच चव नसते, त्याच्यावर अनेक गोष्टींचा मारा केला जातो, मग त्याला चव येते. आपल्याकडे तसं नसतं. भारतीय पाकशास्त्र येथे ज्या महिन्यात त्याला कळेल. परदेशात आपण गेलो की ते काहीतरी बनवतात आणि त्याच्यावर प्रत्येकाची चवीचं आपली 50 गोष्टी आणून ठेवतात, त्यांनी आपण हवं ते बनवायचं. परंतु आपल्या घरातली गृहिणी कुठल्याही पद्धतीचं कॉलेजमध्ये शिक्षण न घेता एकाच वेळेला घरातल्या 6 प्रकारच्या 6 प्रवृत्तींच्या 6 वृत्तीच्या आणि 6 वयाच्या लोकांसाठी एकच स्वयंपाक एकदाच बनवते. तो सगळ्यांना आवडतो. ज्याला तिखट आवडतं त्याने आवडतं, ज्याला गोड आवडतं त्याने आवडतं. ही त्याला भारतीय पाककृतीमध्ये येतात. आणि ही भारतीय पाककृती ज्याला काही ठिकाणी आलू बोंडा म्हणतात, काही ठिकाणी आलू वडा म्हणतात, काही ठिकाणी बटाटा वडा म्हणतात. पोहे आणि बटाटा वडा हे भारताचं राष्ट्रीय खाद्य म्हणायला हरकत नाही. तर हे राष्ट्रीय खाद्य या इतिहास येथे फार सुंदर आहे. सगळ्यांनी पैसे देऊन खा. म्हणजे मग याची जर पुढची शाखा उघडली जाईल येत्या काही वर्षातच तेव्हा मी तिथे नक्की. व्हॉट्सॲप आपण बघतो आणि व्हॉट्सॲपवरती काही अफवा असतात. त्या अफवांना आपण विश्वास करतो, त्या वारासारखा आगीसारखा पसरतो. पण काही खरी गोष्ट पण व्हॉट्सॲपवरती टाकली पाहिजे की हा वडा सर्वोत्कृष्ट आहे. ही अफवा नाही, ही खरी गोष्ट आहे. मी स्वतः खाऊन बघितली. हा काय मला असाच मित्र नाही झाला. हा उद्योजक वगैरे दुसरा असतं तर माझी मैत्री झालीच नसते. ह्याचा एका मी वडा कल्याणला जाऊन खाल्ला, माझा प्रयोग होता. त्यानंतर आजताक आहे. जेव्हा मी तिकडे जातो तेव्हा आधी तिथे वडा घेतो, आतमध्ये येऊन खातो आणि मग प्रयोगाला सुरुवात करतो. आता माझी अशी अवस्था झाली की ह्याचा वडा खाल्ला नाही तर माझा प्रयोग रंगत नाही. तसं तुमच्या सगळ्यांचं होऊ. बायको चिडल्यानंतर खिडकी वडा खायला घातला की ती असं वाटलं पाहिजे आणि आपण थोडासा चहा प्यायचा बरोबर. नंतर आपण चोरून येऊन वडा खायचा. तिकडे असं बायकोला वाटलं की काय त्याग केल्या माझ्याबरोबर. तुझ्या त्याग करण्याची, प्रेम वाढवण्याची संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याचा लवकरात लवकर मोठ्या संख्येने
पैसे देऊन फायदा घ्या आणि व्हॉट्सॲपवरती अफवा पसरवता तरुण मुलांना सांगतोय तसं ही पण गोष्ट पसरव. हा तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात हळूहळू सगळीकडे पसरत चाललाय. एखादी साथ असल्यासारखी ही गोष्ट पसरू दे म्हणजे लोकांना त्याचा विश्वास बसतो. आणि हा उत्तम आहे वडा. याच्यामध्ये अनेक प्रकार त्यांनी केलेले आहेत, सुरू करत आहेत. ठिकठिकाणी यांच्या ब्रांचेस आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरही ते आता 1-2 ठिकाणी ब्रँचेस उघडत आहेत. तर त्यांना इथून आपण यश मिळू ही प्रार्थना करूया. खरं तर चिपळूण हे माझं गाव आणि मूळ गाव माझं चिपळूण. आमचं घर जरी रत्नागिरीला असलं तरी मूळ गाव माझं चिपळूण आणि विंध्यवासिनी विरेश्वर हे आमचं कुलदैवत आणि कुलदेव. त्यामुळे तसा मी चिपळूणचा आहे. कुठले फायदे असतील तर मी चिपळूणचा. अजून जरा जास्त फायदे रत्नागिरीला असतील तर मी रत्नागिरी. आणि अजून जास्त फायदे असतील तर मी मुंबईचा, कारण मुंबईत राहतो. आता हे जे 3 प्रकारचे मी फायदे उकळतो त्याने मी सुखी होतो. तसेच आपलं घरचं जेवण मध्येच कुठेतरी काहीतरी खाल्लं आणि हे आपलं जे मूळ आहे वडा आणि चहा हे आपलं मूळ आहे. इथल्या काही गोष्टी आपण खाव्या. अशा त्रिसूत्री वागणीने आपण आपलं आयुष्य सुखी करावं, आरोग्यदायी करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. वडा आनंद मोरे साहेब यांचे चिरंजीव पराग याच्या माध्यमातून आज इथे सुरुवात होते. आणि ह्याचं उद्घाटन करणारे उद्घाटन प्रसिद्ध कलाकार श्री संजयजी मोरे साहेब, या नगरीच्या नगराध्यक्ष खेराडेताई. तसं बघितलं तर मोरे साहेब आणि त्यांचं सगळ्यांचं इतकं मोठं सहकार्य प्रत्येकाला असतं आणि त्यामुळे सगळेच खूप प्रतिष्ठित सर्वच चिपळूणची मंडळी इथं जमलेत. मी कोणाचं नाव घेतलं नाही तर रागवू नका. सर्वच प्रतिष्ठित मान्यवर नगरसेवक, माजी नगरसेवक आणि इतर प्रमुख उपस्थित बंधू आणि भगिनी. मगाशीच माझे आमदार साहेबांनी सांगितलं की चिपळूणच्या वैभवात एक आणखी भर या निमित्ताने पडले. खरोखर वाढणाऱ्या चिपळूणची गरज ओळखून या नवीन तरुण मुलं, आज ग्रामीण भागातली मुलं व्यवसायाच्या निमित्ताने आज सुरुवात करतात. त्याबद्दल परागला मनापासून शुभेच्छा देतो. व्यवसाय म्हटलं की कष्ट आले आणि कष्टाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पराग निश्चितपणे चांगलं हे दुकान चालवेल आणि एक चांगलं यश आपल्याला मिळेल. आजकाल बघितलं तर सगळीकडे वेगवेगळे चहाचा ब्रँड खूप प्रसिद्ध होतं. एवढे कधी इतक्या 2 वर्षात आपण बघितले असाल की ह्या 2 वर्षात एक वेगळा दुकानाची ही स्पर्धा चालू आहे. आणि या स्पर्धेत टिकायचं झालं तर क्वालिटी, गुणवत्ता आणि आपलं वागणं ह्या तिन्ही गोष्टींचा मिलाप परागच्यामध्ये आहे. त्यामुळे तो नक्की यशस्वी होईल. यानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो. परागलाही मनापासून शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द संपवताना संजयजी मोरेंचं पण मनापासून आभार मानतो की आपण चिपळूण शहरात आलात आणि विशेषतः सर्वांच्या आधी 9:30च्या आधी पण इथे उपस्थित राहिला. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणखी एक भाग मिरची वडा आणि आरोग्य अमृततुल्य चहा आणि विशेषतः आमचे मित्र माझे गावाले आनंद मोरे उर्फा म्हणजे आता गोट्या म्हणतो, त्यांच्या चिरंजीवाने हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी चालू केला. विशेषतः त्याला निलेशजी वजे यांचं मार्गदर्शन मिळालं. त्यांनी तो उपक्रम पुण्यामध्ये असेल किंवा शहरी भागात केला. आणि तो चिपळूणसारख्या आमच्या छोट्याशा शहरामध्ये तो उपक्रम चालू करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणून आज ह्या उद्घाटनाचे प्रत्यर्थ या ठिकाणी चिपळूण समितीचे आमदार, माझे मित्र सन्माननीय शेखरजी निकम, या नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे, विशेषतः ज्यांच्या हस्ते या ठिकाणी जे या उपक्रमाचं उद्घाटन झालं ते मोरे साहेब, ते विधाते साहेब आणि सर्व मला वाटतं सर्व मान्यवर, फार मोठ्या प्रमाणात नगरीचे मान्यवर आहेत, सर्व सन्माननीय मान्यवर, सर्व विरोधी भगिनी, खेड्यातील एक तरुण या ठिकाणी चिपळूणमध्ये येऊन एक चांगला उपक्रम आता या ठिकाणी सुरू करतो आहे. तर तरुणांना आपण बेरोजगारीच्या माध्यमातून बाहेर काढण्याचं या व्यवसाय दृष्टीमध्ये व्यवसायामध्ये उतरणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचं एक धाडसी पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे. मला खात्री आहे की चिपळूणकर याला पाठीशी राहायला नाही तर चिपळूणमध्ये कुठल्याही ठिकाणावरचा जरी व्यवसाय झाला तर त्या ठिकाणी तो व्यवसाय करताना इथे स्थायिक झालेला आहे.
तेव्हा आपल्याच लोकांना आपल्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी अशा पद्धतीचं पुढे येणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो उपक्रम त्या आनंद मोरे यांनी चिरंजीव यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्यांना मनपूर्वक मी शुभेच्छा देतो आणि हा व्यवसाय निश्चितपणे आमच्या सर्वांच्या शुभेच्छांच्या जोरावर हा भरभराटीत जाईल अशा पद्धतीच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खिडकी वडा आणि आरोग्य या उपक्रमाचं उद्घाटन सोहळा आहे आणि त्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आज इथे प्रसिद्ध अभिनेते आपले संजयजी मोरे साहेब तसेच आपले चिपळूण संगमेश्वर तालुक्याचे आमदार शेखरजी निकम साहेब, मुख्याधिकारी वैभवजी विधाते, माजी नगराध्यक्ष सावित्रीताई होमकळस आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय माझे बंधू सर्वांना सन्मानपूर्वक नमस्कार. आज इथे वझे साहेब पण आहेत पण ते दिसत नाही आहे पण त्यांची मुलाखत ऐकली साहेब खूप छान. म्हणजे आमच्या ह्या कोकणातल्या ह्या मुलांना म्हणजे सुशिक्षित आहेत मुलांची आणि वेल एज्युकेटेड असताना सुद्धा या बिझनेसमध्ये गेले आहेत आणि वझे साहेबांनी त्यांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे हा खिडकी वडा की कुठलाही व्यवसाय करताना कशा प्रकारचा व्यवसाय करताना किती इन्व्हॉल्वमेंट तुमची पाहिजे हे त्यांना सांगितलं. आज खिडकी वडा आहे या एखादा हॉटेल टाकायचं असेल तर भांडी घाटण्याची पण तयारी पाहिजे आणि खरोखर त्यांनी त्या मुलांमध्ये चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि ही मुलं नक्कीच चांगलं करतील. वैभव गव्हाणकर आणि आमचे पराग मोरे आणि दोघंही मुलं खूप छान आहेत आणि उत्तम हा व्यवसाय करतील असा मला विश्वास वाटतो आणि या दोघांनाही माझ्या बुलढाणा शहराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. संजय मोरे तो माझा मित्र आहे. तो खरा म्हणजे माझा मित्र नसून माझा मोठा भाऊ जो खिडकी वडा आहे त्याचा मित्र आणि पहिली मैत्री त्याची वड्याची झाली आणि त्याला वडा आवडला म्हणून त्यांनी माझ्याशी मैत्री केली. त्यामुळे आणि जवळजवळ आमची 22 वर्ष मैत्री आहे. संजय हा वड्याचा खूप प्रेमी आहे. त्यांनी मला अनेक ठिकाणी वडा खाल्ले ज्या ठिकाणी तिथल्या कायम तो मला टिप्स देतो की निलेश हे बघ हे असं तू कर. तो त्याचं क्षेत्र पूर्ण वेगळं आहे, माझं क्षेत्र पूर्ण वेगळं आहे. पण तो मला नेहमी काही ना काहीतरी त्यांनी जे खाल्लं त्याला मला फोन करत होतो. मला सांगतो की निलेश मी हे खाल्लं हे बघ या प्रकारे तू तुझा मसाला लावून हे करू शकतो. काल पण आमचं असं रात्री बोलणं चाललं होतं की तू हे मसाला चिप्स तयार कर या खिडकी वड्याच्या. त्यामुळे मला कायम त्याचं सहकार्य असं आणि मला काही अडचण आली काय झालं एखादा प्रॉब्लेममध्ये मी असेल तर मी संजयला बोलतो आणि मला कायम चांगला सल्ला योग्य मार्गदर्शन त्याच्याकडनं मिळत आलं. माझ्या विनंतीला मान दिला त्याने आणि तो इकडे आला त्याबद्दल मी त्याचा खूप आभारी आहे. संजयने सांगितलं की महाराष्ट्राच्या बाहेर आता आपण जे वडा घेऊन जातो आहे त्याच्यापैकी 3 मार्च या दिवशी आमची इंदोरला ओपनिंग आहे. नवीन ब्रँच आम्ही सुरू करतो आणि भारताच्या बाहेर ज्या आता आम्ही जे काल परवा मी बोललो पत्रकार मित्र आले होते त्यांना सांगितलं की अमेरिकेमध्ये आम्ही आज आम्हाला पेटंट मिळालेलं आहे आणि तिथे आम्ही आता वड्याच्या ब्रँचेस महाराष्ट्र मंडळाबरोबर टायप करून त्या सुरू करण्याचं आमचं प्लॅन ऑलरेडी माझं बोलणं सुरू आहे. लवकरात लवकर संजयच तिकडे अमेरिकेत माझ्याबरोबर ते ओपनिंग करेल याची मी तुम्हाला खात्री देतो.